नमस्कार. आज होता सॅटरडे. रोज-रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला होता, म्हणून काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती. मग म्हटलं चला गार्लिक ब्रेड बनवूया. त्यासाठी मी एक सॉसपॅन घेतला आणि त्यामध्ये तूप जे आहे ते वितळावायला ठेवलं. तूप व्यवस्थित वितळलं, की मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लसूण. भरपूर लसूण टाकायचा म्हणजे मस्त अशी लसणाची टेस्ट येते. हा जो लसूण आहे तो मस्त असा गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा आणि मग तो काढून घ्यायचा आहे. जास्त डार्क करायचा नाही कलर, नाहीतर तो कडवट लागेल. मग त्यानंतर मी पावाची जी लादी होती, ती अशी मिडलमध्ये कट करून घेतली. त्यानंतर पेस्ट बनवायला घेतली. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये आपण जे गोल्डन ब्राउन केलेले लसूण आहेत, ते त्यामध्ये टाकले आणि थोडी टाकली कोथिंबीर आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दळून घेतलं. मग एक बाउल घेतला. त्यामध्ये मी वितळलेलं थोडंसं तूप टाकलं आणि जी पेस्ट बनवली होती ती टाकली. चवीसाठी मी त्यामध्ये टाकलं मीठ, लाल तिखट आणि मग मी त्यामध्ये टाकला आहे चाट मसाला. चाट मसाल्याच्या ऐवजी एक जिरावन म्हणून मसाला येतो, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी पावाची लादी घेतली आणि त्यावर जी आपण पेस्ट केली होती, ती इव्हनली सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून द्यायची आहे. व्यवस्थित स्प्रेड केली तर टेस्ट खूप छान येते. मस्त अशी जी पेस्ट आहे ती स्प्रेड झाली आहे. मग त्याची जी टेस्ट आहे ती वाढवण्यासाठी त्यावर टाकायचं आहे मोझरेला चीज. आता हे फ्रीज केलेलं क्यूब्स आहेत मोझरेला चीजचे, ते मी यामध्ये टाकते आहे. भरभरून चीज टाकायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते. व्यवस्थित सगळीकडे चीज टाकून घ्यायचं आहे. इव्हनली स्प्रेड करायचं म्हणजे सगळीकडे टेस्ट सेमच येईल. त्यानंतर त्याची टेस्ट अजून एन्हान्स करण्यासाठी त्यामध्ये टाकायचं आहे ओरिगॅनो. आता ओरिगॅनो जो आहे आपण जे Domino'sमधून पिझ्झा मागवतो त्याचे जे सॅशे होते ते माझ्याकडे उरलेले होते, तर तोच मी इथे यूज केला आहे. माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हतं, तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे लाल तिखटची जी पावडर असते ती यूज केली आहे. सगळा मसाला जो आपण वरून टाकतोय तो व्यवस्थित इव्हनली सगळीकडे टाकायचा आहे. त्यानंतर स्लाइसचा जो वरचा भाग होता तो त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्याला सुद्धा आपली जी उरलेली गार्लिकची पेस्ट आहे ती त्याला लावून घ्यायची आहे. म्हणजे अजून छान टेस्ट येते. सगळीकडे व्यवस्थित लावली की मग आपल्याला जे चीज आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक कढई घेतली, त्यामध्ये पाणी घेतलं. त्यावर एक ताट ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपले पावाची लादी ठेवून दिली आहे. त्याला व्यवस्थित झाकण लावायचं. 10 ते 20 मिनिटं जे आहे ते वाफवू द्यायचं. आता वाफवल्यामुळे पावाची जी लादी आहे ती नरम होऊन जाते. तिला क्रिस्पी बनवण्यासाठी आपण तिला एकतर तव्यावर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपला गार्लिक ब्रेड जो आहे तो तयार होतो. खायला खूप छान लागतो. आमचाही जो गार्लिक ब्रेड आहे तो खूप छान झाला होता. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.